ग्रामीण भागात आपण अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला किंवा अॅट्रॉसिटी दाखल केल्याचं सातत्याने ऐकत आलोय. पण आता अॅट्रॉसिटी कायदा पुन्हा चर्चेत आलाय. तो कोथरूडमधील 3 मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्यामुळे. आता हा नेमका काय आहे? या प्रकरणात कुणावर गुन्हा दाखल होऊ शकतो? हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद पवार सर. नमस्कार. नमस्कार सर. पोलिसांनी आता त्या मुलींनी आरोप केला की आम्हाला शिवीगाळ केली, हे केलं, आणि पण पोलिसांनी धुडकावून लावलं की ती एक घटना एका बंद खोलीत झाली आहे, सार्वजनिक ठिकाणी झाली नाही, त्यामुळं अॅट्रॉसिटी अंतर्गत कोणताही कायदा दाखल करता येऊ शकत नाही. परंतु नेमकं अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी नेमकं सार्वजनिक ठिकाणी का बंद खोलीत, हे नेमकं काय लागतं? नाही, ह्याच्या आधी मला एक सांगा की अॅट्रॉसिटी ऍक्ट काय, आणि नंतर हे पण सांगू शकतो. आता याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा 33 कलमांचा कायदा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय याचा सगळ्याचा उहापोह केलेला आहे. अनुसूचित जाती जमातीतील लोक असतील, पूर्वी आपण पाहिलं असेल तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते आणि त्याला कुठेतरी प्रतिबंध पायबंद बसला पाहिजे. एका चांगल्या उद्देशाने हा कायदा काढला. कायद्याचा वापरही होतोय. कायद्याचा आपण जर त्यामध्ये थोडंसं अवलोकन केलं तर काल कोथरूडमध्ये जो काही प्रकार घडला, त्या मुलीची तक्रार अशी होती की माझ्या बेडरूममध्ये घुसून काही गैरप्रकार केले, माझ्या जातीवाचक शब्द वापरले, आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की ह्यांनी दिलेली फिर्याद ही ते 4 रूमच्या आतमध्ये घडली आणि म्हणून अॅट्रॉसिटी कायदा लागणार नाही, असं पत्र पोलिसांनी काहीतरी दिलं. आता खरं म्हणजे त्या मुलीने जे काही आरोप केले ते काल आम्ही व्हिडिओ टीव्हीलाच सगळे बघायला मिळाले. तर त्यावरून त्या मुलीने विनयभंगाचे देखील आरोप केलेले सकृतदर्शनी दिसतात की घाणेरडे शब्द वापरले, म्हणजे जे आपण उच्चारू शकत नाही असले शब्द एका महिलेच्या मुलीच्या विषयी वापरले तर पोलिसांना मनापासून गुन्हाच दाखल करायचा असता तर त्या कलमाखाली देखील गुन्हा दाखल करता आला असता. आता राहिला प्रश्न अॅट्रॉसिटीचा. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपा लेवलच्या वरच्या अधिकाऱ्यांनी तपास करावा लागतो. अॅट्रॉसिटीचा जो कोणी व्हिक्टीम असतो, जे कोणी फिर्यादी असतील, तर त्या फिर्यादीला साक्षीदार म्हणून सवर्ण समाजातील साक्षीदार द्यावा लागतो. आता हा सगळा भाग पोलिसांचा आहे. एकदा फिर्याद दाखल झाल्यानंतर कसा तपास करायचा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. पण कोथरूडच्या कालच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या संबंधित व्हिक्टीमची माझी फिर्याद घ्या, अॅट्रॉसिटी खाली घ्या, ही तक्रार धुडकावून लावलेली दिसती. तिला एक पत्र दिलं, याच्यामध्ये अॅट्रॉसिटी गुन्हा घडल्याचं निष्पन्न होत नाही. त्यावर आता पुढची प्रोसिजर अशी आहे की दखलपात्र गुन्ह्याची तक्रार जर पोलीस स्टेशनला दिली आणि त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही तर अशा केसमध्ये संबंधित व्हिक्टीमला संबंधित न्यायालयात जायला लागतं. आता अॅट्रॉसिटीचा ॲक्ट आहे, दखलपात्र गुन्हा आहे, पण पोलिसांनी दखल घेतली नाही तर संबंधित त्या व्हिक्टीमला विशेष न्यायालयामध्ये जाऊन, कारण अॅट्रॉसिटीसाठी स्पेशल कोर्ट आहे अॅट्रॉसिटीचं, त्या कोर्टामध्ये जाऊन खाजगी फिर्याद द्यावं लागेल. त्या फिर्यादीची दखल जर न्यायालयाने घेतली तर पोलिसांना आदेश देऊ शकतात ह्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करा आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्याचा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात पाठवा. ही पुढची प्रक्रिया असणार. ओके. अॅट्रॉसिटी ऍक्ट नेमकं कुणाकुणावर दाखल होऊ शकतो, म्हणजे कुठल्या कुठल्या व्यक्तींवर, किंवा ते विशिष्ट काहीतरी त्यासाठी तरतूद केली असेल संविधान? कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की अनुसूचित जातीच्या जमातीतील लोकांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, जर त्यांनी तक्रार दिली तर सवर्ण समाजातील लोकांना त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो. समजा अनुसूचित जातीतील लोक असतील आणि त्यांच्याच लोकांनी काही भांडणं केलं, वाद केलं, तर त्यांच्या विरोधात होत नाही. हे सगळे सवर्ण समाजातले असतील त्यांच्याच विरोधात फक्त गुन्हा दाखल होतो आणि तेवढ्याच पॉवर्स पोलिसांना आहेत. अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करण्यासाठी नेमके काय आरोप लागतात? म्हणजे आता संबंधित पीडित जे असतात, व्हिक्टीम जे असतात, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला. आता बऱ्याचशा केसमध्ये, बलात्काराच्या केसमध्ये देखील अॅट्रॉसिटी लावलेल्या केसेस पेंडिंग आहेत की सवर्ण समाजातील त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला माहिती आहे की समोरची पीडिता किंवा ती व्हिक्टीम, ती मुलगी ही अनुसूचित जातीतील आहे. हे माहिती असताना तिला जाणीवपूर्वक तिच्यावर अन्याय अत्याचार केला, त्यामध्ये अॅट्रॉसिटी होतात. घाणेरड्या प्रकारचे काम करायला लावले त्या समाजातील लोकांना, अॅट्रॉसिटी दाखल होतात. सार्वजनिक ठिकाणी जातीचा उल्लेख करून त्याचा अपमान केला जाणीवपूर्वक, त्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल होतो. अशा गुन्ह्यांमध्ये कायद्यात तरतूद अशी आहे की गुन्हा दाखल झाल्यानंतर या कायद्यामध्ये अटकपूर्वीची तरतूद नाही.
ज्याला आपण अँटीसिपेबल म्हणतो. म्हणजे थोडक्यात गुन्हा दाखल झाला की संबंधित व्यक्तीला अटक ही ठरलेली आहे. पण ह्या कायद्यानंतर काही याचिका सुप्रीम कोर्टपर्यंत गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की जरी ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल, जरी स्पेशल ॲक्टमध्ये तरतूद नसेल, तर संबंधित दिलेल्या फिर्यादीचं बॅकग्राऊंड बघावं. सकृतदर्शनी असं वाटलं डाऊटफुल तर त्यात अटकपूर्व जामीन द्यायला हरकत नाही आणि त्या निकालानंतर अशा ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये अटकपूर्व जामीन होतात, ही वस्तुस्थिती आहे. ओके, ॲट्रॉसिटी ॲक्ट एखादा दुसऱ्या जातीतला समोर असेल तरच दाखल होतो असं काही प्रोसेस आहे? ज्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे तो सवर्ण समाजातलाच असावा लागतो. सेम कास्टमध्ये असेल तर त्यामध्ये होत नाही. हे कायदे तशीच तरतूद आहे आणि तो कायदा तेवढ्यासाठी बनवलेला आहे. तर एखाद्या जर हा गुन्हा दाखल करायचा असेल तर बाहेरच्या जातीचा एखादा माणूस लागतो असेही बोललं जाते. ज्याच्यावर अन्याय झालाय, जो पीडित आहे, जेंट्स असेल फिमेल असेल, त्याने फिर्याद दिल्यानंतर ज्याच्यावर फिर्याद द्यायची तो सवर्णातला पाहिजे. फिर्याद देताना मी अनुसूचित जाती किंवा ज्या कॅटेगरीमध्ये बसतात त्याला त्याचा जातीचा दाखला द्यायला लागतो, पोलिसांना दाखवायला लागतो. ACP लेवलचा अधिकारी याच्यामध्ये तपासी अंमलदार असतो. ACP लेवलच्या अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करताना ज्यांनी फिर्याद दिली तो खरंच त्या जातीतला आहे का हे व्हेरीफाय करावं लागतं आणि मगच गुन्हा दाखल होतो. इव्हन न्यायालयासमोर जेव्हा खटला चालतो त्यावेळेला देखील त्या संबंधित फिर्यादीला त्याच्या जातीचं प्रमाणपत्र दाखवावं लागतं आणि ही जेव्हा खातरजमा होती की हा ह्याच कॅटेगरीतला आहे आणि मगच ॲट्रॉसिटीचा दाखल होतो या कायद्यानुसार. अनेक ठिकाणी असंही होतं ॲट्रॉसिटी अंतर्गत खोटे गुन्हे दाखल केल्याचं समोर येतं. जर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असतील तर त्या फिर्याद देणाऱ्याला ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याला बचाव करण्यासाठी नेमकं काय तरतूद आहे किंवा तो त्या ज्यानं गुन्हा दाखल केल्यावर त्याच्यावरही गुन्हा दाखल करू शकतो, क्रॉस गुन्हा? नाही, काउंटर केस त्याच्यामध्ये क्रॉस गुन्हा होत नाही. पण तुमच्या प्रश्नानुसार एखाद्यावर खोटे गुन्हा दाखल त्या न्यायालयासमोर समजा एखाद्याला आरोप झाला आणि तो आरोपी आहे ॲट्रॉसिटी मधला, तर खटला चालत असताना त्या आरोपीला मी कसा गुन्हा केला नाही, मी जातीवाचक शब्दच वापरले नाहीत किंवा मला ह्याची जात कुठली हेच माहीत नाही, याने माझ्यावर पूर्ण खोटी केस केली, हे सगळं त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये त्या चौकटीत राहून न्यायालयासमोर सिद्ध करावं लागतं आणि ते जर सिद्ध झालं तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि आरोपी निर्दोष सुटतात. आता राहिला प्रश्न, तुमचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला खोट्या केसेस दाखल होतात. फक्त ॲट्रॉसिटी असं नाही, अनेक केसेस असतात मध्ये खुनाचे असतील, बलात्काराचे असतील, दरोड्याचे असतील, मारामारीचे असतील, फसवणुकीचे असतील, हे खटले न्यायालयात दाखल होतात. आरोपी निर्दोष सुटला की त्याचा दुसरा अर्थ काय, केस खोटी होती. म्हणजे फक्त ॲट्रॉसिटीमध्येच गैरवापर होतो, एक हे राजकीय वक्तव्य होईल. कुठलाही खटला सुटला की तो खोटाचा असतो, मग तो ॲट्रॉसिटीचा असू द्या, बलात्काराचा असू द्या, खुनाचा असू द्या, नाही तर अजून कुठला असू दे. म्हणून सकृतदर्शनी ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो असं म्हणता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी सगळ्याच कायद्यांचा गैरवापर होताना आपल्याला दिसतो. म्हणून फक्त ह्या कायद्याला तसा वकील म्हणून मी तरी तसा त्याला दोष देणार नाही. ओके, पण या गुन्ह्यात नेमकं किती दिवसाची तुरुंगवास होऊ शकतो? आता सेक्शन 3 आणि 4 ह्याच्यातला जर आपण पाहिला, जर गुन्हा सिद्ध झाला तर 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत कायद्यामध्ये तुरुंगवासाची तरतूद आहे. पण तो गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध झाला तर, नाही झाला तर आरोपी विरोधात सुटतात, ही फॅक्ट आहे. ओके, धन्यवाद सर. मिलिंद पवार सरांनी नेमका ॲट्रॉसिटी ॲक्ट कसा दाखल होतो, त्यात नेमकं कोणती तरतूद आहे, किती काळ तुरुंगवास होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला लाईव्ह करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.